पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस। सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस। सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। सिंधुदुर्गपासून ठाण्यापर्यंत पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी। हवामान विभागाची माहिती। 4 दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज। रायगडमध्ये सकाळपासून पाऊस सुरूच। महाड, पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। श्रीवर्धन तालुक्यामधील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस। शेतात पाणीच पाणी। चिपळूण, दापोली, खेडसह गुहागरमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे चिपळूणमधील प्रसिद्ध सवत्सडा धबधबा प्रवाहित, तर परिसरातील नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या। मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील सखल भागात पाणी साचलं। खेडेगोळवली या परिसरामध्ये रस्ते जलमय। शेकडो घरांमध्येही पाणी शिरलं। कल्याणमध्ये झालेल्या पावसानंतर शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केली पाहणी। मात्र केडीएमसी अधिकारी फिरकले नसल्याची नागरिकांची माहिती। पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस। आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। पालघरमधील पंचाळी, रमाईनगरमध्ये साचलं पाणी। नियोजनाअभावी पाणी साचल्याचा नागरिकांचा आरोप। मुसळधार पावसामुळे पालघरमधील अनेक भागातील ओढ्यांना पूर। ओढ्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं केळवे रोड स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद। पालघर जिल्ह्यामध्ये अनेक भागात जोरदार पाऊस। वाणगाव रानशेत रस्त्यावर झाड कोसळल्यानं रस्ता बंद। मुसळधार पावसामुळे डोंबिवलीतल्या सागरली परिसरामध्ये साचलं पाणी। चाळींमध्येही पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल। रस्त्यांना नदीचं स्वरूप। रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरात ठिकठिकाणी साचलं पाणी। शहरातील तीनबत्ती, बाजारपेठ, भाजी मार्केट परिसरात 2 फुटांपर्यंत साचलं पाणी। ठाण्याच्या दिव्यात पावसाचा फटका। बैठ्या चाळींमध्ये शिरलं पाणी। गणेशनगर, विकास म्हात्रे गेट, बेडेकर नगर, डीजी कॉम्प्लेक्स परिसरातील नागरिकांच्या घरातही पाणीच पाणी। पनवेलमधल्या आदई गावाजवळच्या डोंगरात धबधब्यावरती गेलेल्या 9 जणांना पोलिसांनी रेस्क्यू केलं। यामध्ये 8 मुली आणि एका मुलाचा समावेश। उतरत असताना सर्व मुलं डोंगराच्या मध्येच अडकली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 45% पेरण्या पूर्ण। जून महिन्यामध्ये आतापर्यंत 63% पाऊस झालेला असून आजपासून सिंधुदुर्गात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पालघर जिल्ह्यामधील वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी। हे महाकाय बंदर उभारण्यासाठी 76,200 कोटी इतका खर्च येणार। पहिला टप्पा 2029 मध्ये पूर्ण करण्याचा टार्गेट। 12 लाख रोजगार निर्माण होणार असा दावा। वाढवण बंदराला मंजुरी, मात्र स्थानिकांकडून विरोध। स्थानिक पातळीवरची लढाई आम्ही सुरूच ठेवणार। वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा इशारा। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी। सुप्रीम कोर्टातही दाद मागण्याच्या तयारीत। विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। महाविकास आघाडी तिसरा उमेदवार न देण्याच्या विचारात। महाविकास आघाडी शेकापच्या जयंत पाटलांनाच पाठिंबा देण्याची शक्यता। लवकरच उद्धव ठाकरे विधानसभेचं रणशिंग फुंकणार। ते कोकणातही येतील। हिम्मत असेल तर अडवून दाखवा। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं नितेश राणेंना आव्हान। मीरा भाईंदरमध्ये पैसे बाकी असलेल्या सर्व जाहिरात फलकांवर पालिकेकडून कारवाई। सिग्नल नाका इथे 30 लाख रुपये बाकी असलेल्या एका फलकावर पालिकेकडून तोडक कारवाई। सौदीमध्ये हज यात्रेकरूंचे झालेले मृत्यू आणि पुढील उपाययोजनेसाठी मंत्री अब्दुल सत्तारांनी बोलावली बैठक। महाराष्ट्र हज कमिटी अधिकारी आणि विभागातील अधिकाऱ्यांशी केली चर्चा। मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील 2500 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वनाथ दर्शन। आमदार प्रकाश सुर्वेंनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून ट्रेन काशीसाठी केली रवाना। ठाण्यामध्ये उद्यापासून 2 दिवस पाणीबाणी।
उद्या सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत घोडबंदर रोड साकेत नवीन पाईपलाईन इथला पाणीपुरवठा बंद राहणार, तर शनिवारी जेल परिसर, गांधीनगर, समतानगर, मुंब्रा, कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा 12 तास बंद राहणार। आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांवरती दंडात्मक कारवाई 31 मार्चला आयआयटीमध्ये रामवन हे नाटक सादर झालं होतं। या नाटकातून श्रीराम आणि सीतेचा अवमान केल्याचा आरोप एका विद्यार्थ्याला 1,20,000चा दंड, तर उर्वरित 7 विद्यार्थ्यांनाही दंड। मुंबईला अतिरिक्त 600 मेगावॅट वीज मिळणार, शहरातील वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरच्या माध्यमातून वीज आणली जाणार। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये अमित ठाकरेंची एंट्री, विधानसभेच्या अनुषंगानं वरळीमध्ये घेणार बैठका, संदीप देशपांडे वरळीतले संभाव्य उमेदवार। मराठा ओबीसी आरक्षणावर कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला एकमेव पर्याय, कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लागू करणं गरजेचं, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। रवींद्र वायकर यांचं निवडणूक जिंकणं वादग्रस्त आणि शंकास्पद आहे, त्यामुळे वायकरांना लोकसभेचे खासदार म्हणून शपथ देण्यात येऊ नये, लोकसभेच्या सरचिटणीसांना उमेदवार भरत शहा यांची विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।